धाराशिव लोकसभेतून ओमराजे निंबाळकर जवळपास 3,30,000 मते निवडून आले। दादा मायबाप जनतेचा आशीर्वाद आहे आणि लोकांच्या संपर्कात राहिल्याच्या नंतर लोक काय चमत्कार घडवू शकतात मला वाटतं हे मूर्तिमंत उदाहरण आहेत। मागच्या वेळेस मला कायमस्वरूपी बोललं जायचं की मोदींमुळे निवडून आलात। मला आपल्याला आवर्जून सांगायचंय की मागच्या वेळेस 1,27,000 इतक्या मताधिक्यानं मी निवडून आलो होतो, पण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा शिवसैनिक, हाडाचा शिवसैनिक, ज्या पद्धतीनं शिवसेनेचा पक्ष हिरावून घेतला गेला, चिन्ह हिरावून घेतलं गेलं, मला वाटते त्या गद्दार लोकाला आणि भारतीय जनता पार्टीला जनतेनं दिलेला हा 3,30,000 मताचा निब्बर हाबाड आहे। दादा कसा विषय मिळवला, काय फॅक्टर कारणीभूत ठरले? सर्वसामान्य शेतकऱ्याच्या बाबतीत जे मोदी सरकारनं शेतकऱ्यावर अन्याय केला होता, महागाई, बेरोजगारी आणि धाराशिव जिल्हा महाराष्ट्र हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा बालेकिल्ला आहे। हे आजच्या 3,30,000 मताच्या लीडनं हे पूर्ण देशाला आणि ज्यांनी इथून सभा घेतली की त्यांना दाखवून दिलं धाराशिव जनतेनं की हा जिल्हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा बालेकिल्ला आहे। आता पहिलं काम काय करणार, पहिलं काम काय? मायबाप जनतेच्या आशीर्वादानं आलोय। मला आपल्याला एवढं सांगायचं आहे की शेतकऱ्याच्या शेतमालाला जे भाव नाहीत, वाढलेली जी महागाई आहे, वाढलेली जी बेरोजगारी आहे, ह्याच्या संदर्भात त्या ठिकाणी केंद्र सरकार ज्या पद्धतीनं शेतकऱ्याच्या सोयाबीनचा भाव 11,000 रुपये झाला की सोयाबीनवर निर्यात, त्या ठिकाणी पाम तेलावरचं आयात शुल्क त्या ठिकाणी कपात केलं जातंय, सोयाबीन आयात केली जाते आणि सोयाबीनचा भाव 4,500 रुपयापर्यंत खाली आणला जातो। कांदा 60 रुपयाला गेला की कांद्यावर निर्यात बंदी आणली जाते। शेतकऱ्याचं जगणं केंद्र सरकारला मान्य नाही। मला वाटतं शेतकऱ्यांना त्यांच्या विरोधात दिलेला हा तीव्र स्वरूपाचा असंतोष आहे। आणि आपल्या माहितीसाठी मी सांगतो की ही लोकसभा आता निस्ती झाकी आहे, विधानसभा बाकी है। लोकसभा तो झाकी आहे, विधानसभा बाकी आहे, असं खासदार ओमराजे निंबाळकर म्हणतात। संतोष जाधव, TV9 मराठी, धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।